नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण चॅप्टर सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन बघणार आहोत. यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 बघायचा आहे, पण त्यापूर्वी आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, कोणत्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो ते बघणार आहोत. आता ज्या इक्वेशन मध्ये फक्त एकच व्हेरिएबल आलेला असेल आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री 2 असेल तर त्या इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. मग आता जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे बघा. ax² + bx + c = 0. यामध्ये x हा व्हेरिएबल आलेला आहे आणि x या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री 2 आलेला आहे. त्यानंतर a b c हे रियल नंबर आहेत, म्हणजे a b c च्या जागी कोणताही नंबर येणार आहे, फक्त a इज नॉट इक्वल टू 0, a च्या जागी 0 येणार नाही. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जर अजून काही एक्झाम्पल आपण बघायचे ठरले तर बघा. 2x² + 7x - 9 = 0. आता या इक्वेशन मध्ये x हा एकच व्हेरिएबल आलेला आहे आणि x चा हायेस्ट डिग्री 2 आहे. इथं x चा डिग्री 1 आहे आणि इथं 2 आहे, म्हणजे या दोघांमध्ये हायेस्ट डिग्री 2 आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपण जर या जनरल फॉर्म सोबत कंपॅरिझन केली तर आपल्याला a ची व्हॅल्यू किती मिळणार आहे बघा, 2. त्यानंतर b ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 7 आणि c ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे -9. मग अशा पद्धतीने जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि त्यावरून आपल्याला एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड करायला सांगितल्या तर त्या देखील आपल्याला करता आल्या पाहिजे. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं अजून एक उदाहरण घेऊयात. 7y² - 3y + 2 = 0. आणि आपल्याला जर दिलेला असेल y = 1, आपल्याला y ची व्हॅल्यू जर 1 दिलेली असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ही y ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवायची आहे. पुट y = 1. मग 7y² म्हणजे इथं 1 चा स्क्वेअर - 3 y च्या जागी आपल्याला 1 पुट करायचं आहे +2. आपल्याला फक्त LHS सॉल्व्ह करायची आहे. मग 7 1 चा स्क्वेअर 1 येणार आहे, -3 1 चा 3 +2 म्हणजे हे बघा 7 - 3 +2, 7 - 3 4 +2 म्हणजे हे आपल्याला किती मिळालेलं आहे बघा 6. म्हणजे ज्यावेळेस आपण y = 1 या इक्वेशन मध्ये पुट केला त्यावेळेस आपल्याला ती व्हॅल्यू 6 मिळालेली आहे, पण इथं 0 दिलेला होता. मग आता आपला आन्सर जर 0 आला असतं तर y = 1 हा या इक्वेशनचा रूट झाला असता, पण ती व्हॅल्यू 0 आलेली नाही, त्यामुळे y = 1 तो या इक्वेशनचा रूट होणार नाही. मग therefore y = 1 इज नॉट रूट, त्यालाच आपण सोल्युशन असं म्हणतो. y = 1 इज नॉट सोल्युशन ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन दिलेले असतील आणि y ची, x ची किंवा कोणत्याही व्हेरिएबलची व्हॅल्यू दिलेली असेल आणि आपल्याला जर विचारलेलं असेल तर ती व्हॅल्यू त्या इक्वेशनचं रूट आहे का नाही ते फाइंड करा. तर ते अशा पद्धतीने करायचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 2.1. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा काय दिलेला आहे. राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायला सांगितलेले आहेत. फर्स्ट नंबरचं आन्सर लिहून घेऊयात. त्यातील पहिलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण लिहून घेऊयात. 3x² + 5x - 2 = 0. आपल्याला एक व्हेरिएबल घ्यायचा आहे, त्या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री 2 पाहिजे. त्यानंतर सेकंड इक्वेशन घेऊयात. 7y² - 3y + 11 = 0. हे 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण लिहिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बघा.
डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला 6 इक्वेशन दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये डिसाइड करा कोणकोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत आणि कोणते नाही. त्यामध्ये फर्स्ट नंबर घेऊयात आपण. x² प्लस 5x मायनस 2 इज इक्वल टू 0. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत का नाही हे जर आपल्याला डिसाइड करायचं असेल त्यासाठी आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे त्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल किती आलेले आहेत. आता याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आलेला आहे आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री 2 आलेला आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर आता सेकंड नंबर घेऊयात. सेकंड नंबर बघा y² इज इक्वल टू 5y मायनस 10. आता आपण हे जे राईट साइडला ज्या टर्म दिलेले आहेत त्यांना लेफ्ट साइडला घेऊन जाऊयात. मग बघा y² प्लस 5y चा होणार आहे मायनस 5y मायनस 10 चा इकडे आल्यावर प्लस 10 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये y हा एकच व्हेरिएबल आलेला आहे आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री 2 आलेला आहे, म्हणजेच इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्यानंतर आता आपण थर्ड नंबरचं इक्वेशन बघूयात. y² प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता इथं डिनॉमिनेटरला y आलेला आहे म्हणून आपण त्या इक्वेशनला y ने मल्टिप्लाय करून घेऊयात. मग जर y ने मल्टिप्लाय केल्यावर बघा इथे येणार आहे y³ प्लस इथे 1 इज इक्वल टू 2y. 2y ला इकडे आणूयात. y³ मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. आता इथं व्हेरिएबल एकच आलेला आहे पण त्या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री 3 आलेला आहे म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. मग इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण फोर्थ नंबरचं इक्वेशन बघूयात. त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे. x प्लस 1/x इज इक्वल टू मायनस 2. इथं डिनॉमिनेटरला x आलेला आहे म्हणून इक्वेशनला x ने मल्टिप्लाय करून घेऊयात. मग x² प्लस 1 इज इक्वल टू मायनस 2x. मायनस 2x ला इकडे घेऊन येऊयात. x² प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये x हा एकच व्हेरिएबल आलेला आहे आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री 2 आलेला आहे म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. फिफ्थ नंबरचं इक्वेशन घेऊयात. त्यामध्ये बघा m प्लस 2 आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे m मायनस 5 इज इक्वल टू 0. आता हे ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. पहिले m ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूयात. त्यानंतर प्लस 2 ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊयात. बघा आता m ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात. m म्हणजेच m² मायनस 5m. m ने फर्स्ट टर्मला त्यानंतर ह्याच m ने सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्याचप्रमाणे 2 ने फर्स्ट टर्मला त्यानंतर 2 ने सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. मग बघा प्लस 2m मायनस 10 इज इक्वल टू 0. इथे येणार आहे m² मायनस 5m प्लस 2m होणार आहे मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये m हा एकच व्हेरिएबल आलेला आहे. त्या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री 2 आहे म्हणून हे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर आता 6 नंबरचं इक्वेशन घेऊयात आपण. यामध्ये बघा m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 3m³. 3m³ ला आपण लेफ्ट साइडला मायनस मध्ये आणूयात. मग बघा m³ मायनस 3m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 0. आता m³ मायनस 3m³ हे येणार आहे मायनस 2m³ प्लस 3m² मायनस 2 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये m हा एकच व्हेरिएबल आलेला आहे पण m या व्हेरिएबलचा हायेस्ट डिग्री 3 आलेला आहे म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता आपल्याला क्वेश्चन 3 बघायचा आहे. Write the following equation in the form ax² plus bx plus c is equal to 0. Then write the values of a, b and c for each equation.
आपल्याला 6 इक्वेशन दिलेले आहेत. ते इक्वेशन आपल्याला ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये लिहायचे आहेत आणि abc च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. चला फर्स्ट नंबरचं इक्वेशन घेऊयात आपण. याच्यामध्ये बघा 2y = 10 - y². मग आपण हे राईट साइडला ज्या टर्म दिलेल्या आहेत त्या लेफ्ट साइडला घेऊन येऊयात. मग बघा इकडे y² इकडे आल्यावर काय होणार आहे y² + 2y - 10 = 0. आता या इक्वेशनची कंपॅरिझन आपण जनरल फॉर्म सोबत करून घेऊयात. कंपेअर विथ ay² + by + c = 0. इथं y व्हेरिएबल आलेला आहे म्हणून आपण या जनरल फॉर्म मध्ये y व्हेरिएबल यूज केलेला आहे. मग आपल्याला बघा a ची व्हॅल्यू किती मिळणार आहे 1. इथं 1 आलेला आहे. त्यानंतर b ची व्हॅल्यू येणार आहे +2 म्हणजेच नुसती 2 येणार आहे आणि c = आपल्याला मिळणार आहे -10. आता आपण सेकंड नंबरचं इक्वेशन घेऊयात. त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे x - 1 (² = 2x + 3). आता हे ब्रॅकेट आपल्याला a - b (² या स्वरूपात दिलेलं आहे. म्हणजेच बघा आपण a - b (² याला कसं सॉल्व्ह करतोय a² - 2ab + b² या स्वरूपामध्ये हे ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग बघा x² - 2x + 1 असं या ब्रॅकेटचं सोल्युशन येणार आहे = 2x + 3. आता हे राईट साइडच्या टर्म आपण लेफ्ट साइडला घेऊन जाऊयात. मग x² - 2x हा +2x इकडे आल्यावर -2x + 1 - 3 = 0. मग x² - 4x - 2 = 0. आता याच्यामध्ये बघा या इक्वेशनची कंपेअर आपण करून घेऊया जनरल फॉर्म सोबत. कंपेअर विथ ax² + bx + c = 0. मग देअरफॉर a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे 1. b ची व्हॅल्यू बघा आपल्याला काय मिळणार आहे -4 आणि c ची व्हॅल्यू आपल्याला -2 मिळणार आहे. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. आता आपण थर्ड नंबरचं इक्वेशन घेऊयात. थर्ड नंबरचं इक्वेशन बघा काय दिलेलं आहे x² + 5x = -3 - x. मग ह्या मायनस न ब्रॅकेट मध्ये आपण मल्टिप्लाय करून घेऊयात. मग बघा x² + 5x = -3 + x -3 आणि हा मायनस मायनस प्लस झालेला आहे. आता या दोन्ही टर्म आपण लेफ्ट साइडला घेऊन येऊयात. x² + 5x - x + 3 = 0. मग x² + 5x - x हे येणार आहे +4x + 3 = 0. कंपेअर विथ ax² + bx + c = 0. मग देअरफॉर a आपल्याला काय मिळणार आहे 1, b 4 आणि c 3 अशा व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहेत. आता आपण फोर्थ नंबरचा क्वेश्चन घेऊयात. फोर्थ नंबर बघा काय आहे 3m² = 2m² - 9. ह्या टर्म आपण लेफ्ट साइडला घेऊन जाऊयात. 3m² - 2m² + 9 = 0. 3m² - 2m² हे येणार आहे m² + 9 = 0. आता याच्यामध्ये m² ची टर्म आलेली आहे पण m ची टर्म आलेली नाही. म्हणजेच m² + 0m + 9 = 0. कंपेअर विथ या इक्वेशनची कंपॅरिझन करायची आहे आता. am² + bm + c = 0 या इक्वेशन सोबत. मग देअरफॉर a आपल्याला 1 मिळणार आहे, b 0 आणि c 9 या व्हॅल्यूज आपल्याला मिळणार आहे. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. बघा काय दिलेलं आहे p in bracket 3 + 6p bracket close is equal to -5. p न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात सुरुवातीला. 3p + 6p² is equal to -5. -5 ला इकडे घेऊन येऊयात. 6p² + 3p यांची जागा आपण चेंज केलेली आहे. +5 is equal to 0. कंपेअर विथ ap² + bp + c is equal to 0 या इक्वेशन सोबत त्याची कंपॅरिझन करायची आहे. मग बघा a ची व्हॅल्यू आपल्याला 6 मिळणार आहे, त्यानंतर b ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळणार आहे आणि c ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळणार आहे.
आता क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करूयात आपण. त्यामध्ये बघा एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 13 दिलेला आहे. 13 ला इकडे घेऊन येऊयात. एक्स स्क्वेअर मायनस 9 मायनस 13 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 22 इज इक्वल टू 0. इथं एक्स स्क्वेअर ची टर्म आलेली आहे पण एक्स ची टर्म आलेली नाही. मग त्याला आपण अशा पद्धतीने लिहूयात 0x मायनस 22 इज इक्वल टू 0 कंपेअर विथ ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, a is equal to 1, b is equal to 0 and c is equal to minus 22. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघणार आहोत. Determine whether the values given against each of the quadratic equation are the root of the equation. आपल्याला दोन इक्वेशन दिलेली आहेत आणि त्या इक्वेशन साठी x च्या व्हॅल्यू आपल्याला आणि सेकंड इक्वेशन मध्ये m ची व्हॅल्यू दिलेली आहे. ह्या व्हॅल्यूज त्या इक्वेशनच्या रूट आहेत का नाही ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग बघा फर्स्ट नंबरचं इक्वेशन सॉल्व्ह करूयात आधी आपण. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि x ची व्हॅल्यू पहिले दिलेली आहे 1, -1. मग पहिले आपण 1 साठी बघूयात नंतर आपण -1 साठी बघूयात. मग पुट x इज इक्वल टू 1. आता x च्या जागी आपल्याला 1 पुट करायचं आहे. मग आधी आपण LHS घेऊयात लेफ्ट हँड साइड. मग लेफ्ट हँड साइड काय आहे बघा एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. मग x च्या जागी आपल्याला 1 पुट करायचं आहे. 1 स्क्वेअर प्लस 4 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 5. 1 चा स्क्वेअर किती येणार आहे 1 प्लस 4 1 जा 4 मायनस 5. 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. म्हणजेच LHS काय आलेला आहे 0. म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS म्हणजे राईट हँड साइड 0. म्हणजे 0 व्हॅल्यू आल्यामुळं ही x इज इक्वल टू 1 हा या इक्वेशनचा रूट आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग तिथे काय लिहिणार आहात तुम्ही x इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन. त्यानंतर आता आपण -1 पुट करूयात. पुट x इज इक्वल टू -1. मग बघा या इक्वेशन मध्ये -1 पुट करूयात. मग LHS इज इक्वल टू -1 स्क्वेअर प्लस 4 मल्टिप्लाय बाय -1 मायनस 5 इज इक्वल टू -1 चा स्क्वेअर येणार आहे 1. इथे येणार आहे 4 आणि -1 चं मल्टिप्लिकेशन -4 येणार आहे -5. बघा -3 -5 म्हणजे हे आलेलं आहे -8. म्हणजेच LHS इज नॉट इक्वल टू RHS. म्हणून x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. चला आता सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात आपण. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन काय आहे 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 आणि आपल्याला m दिलेला आहे 2, 5/2. मग पहिले m इज इक्वल टू 2 पुट करूयात. पुट m इज इक्वल टू 2. मग LHS बघा काय आहे 2m स्क्वेअर मायनस 5m. m च्या जागी आपल्याला 2 पुट करायचं आहे. मग 2 चा स्क्वेअर मायनस 5 मल्टिप्लाय बाय 2. 2 मल्टिप्लाय बाय 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 2 जा 10 म्हणजेच 8 मायनस 10 हे येणार आहे -2. म्हणजेच LHS इज नॉट इक्वल टू RHS. मग m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. हे 0 आलेला नाही म्हणून m इज इक्वल टू 2 हा त्या इक्वेशनचा रूट नाही. हा जर 0 आला असता तर m इज इक्वल टू 2 हा या इक्वेशनचा रूट असता. आता आपण 5/2 साठी चेक करूयात. मग पुट m इज इक्वल टू 5/2. मग LHS बघा काय आहे 2m स्क्वेअर मायनस 5m. m च्या जागी आपल्याला 5/2 पुट करायचा आहे. मग 2 इन ब्रॅकेट 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 इन ब्रॅकेट 5/2 m च्या जागी 5/2 पुट करायचा आहे. मग 2 मल्टिप्लाय बाय या ब्रॅकेट मधील 5/2 चा स्क्वेअर किती येणार आहे 25/4 मायनस याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 25/2. याचं मल्टिप्लिकेशन बघा 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजेच 25/2 मायनस 25/2 हे किती आलेलं आहे 0 आलेलं आहे. म्हणजेच
आपल्याला LHS इज इक्वल टू RHS मिळालेला आहे. मग आता m इज इक्वल टू 5/2 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं व्हॅल्यू 0 आलेली आहे म्हणून 5/2 हा त्या इक्वेशनचा रूट आहे. आता आपण क्वेश्चन 5 सॉल्व्ह करूया. फाइंड k. आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेली आहे. इफ x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. म्हणजे x इज इक्वल टू 3 हा इक्वेशनचा रूट असताना k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग ते इक्वेशन बघा काय आहे. kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आपल्याला सांगितलेलं आहे x इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन. म्हणजे x इज इक्वल टू 3 हा त्या इक्वेशनचा रूट आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण x इज इक्वल टू 3 पुट करणार आहोत त्यावेळेस ती व्हॅल्यू 0 येणार आहे. मग बघा आता kx² मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0 याच्यामध्ये x च्या जागी 3 पुट करायचं आहे. म्हणजे k 3 चा स्क्वेअर मायनस 10 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे बघा 3 चा स्क्वेअर 9k. 3 चा स्क्वेअर येणार आहे 9 मल्टिप्लाय बाय k म्हणजे 9k मायनस 10 3 चा 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. 9k मायनस 30 प्लस 3 येणार आहे मायनस 27 इज इक्वल टू 0. 9k इज इक्वल टू 27. हा मायनस 27 इकडे गेल्यावर प्लस 27 झालेला आहे. मग बघा आता k इज इक्वल टू 27/9. k इज इक्वल टू 9 3 चा 27 म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळालेली आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत. वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज मायनस 7/5. कंप्लीट द ऍक्टिव्हिटी अँड फाइंड k. आता ह्या इक्वेशनला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पण आपण ऍक्टिव्हिटी न लिहिता तसंच ते सॉल्व्ह करून घेऊयात. मग बघा ते इक्वेशन काय आहे. 5m² प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 आणि आपल्याला त्या इक्वेशनचं रूट काय दिलेलं आहे -7/5. मग -7/5 हे रूट आहे म्हणजे ते आपल्याला m च्या इथं पुट करायचं आहे. मग m च्या जागी आपण -7/5 पुट करूयात. मग बघा आपल्याला काय मिळतंय. मग 5 -7/5 चा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय -7/5 प्लस k इज इक्वल टू 0. 5 मल्टिप्लाय बाय या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेऊयात 49/25 म्हणजे 7 चा स्क्वेअर 49 5 चा स्क्वेअर 25 प्लस आता 2 7 चा 14 येणार आहे पण इथं मायनस असल्यामुळे इथं मायनस येणार आहे म्हणजे -14/5 प्लस k इज इक्वल टू 0. 5 1 चा 5 5 चा 25 म्हणजे इथं आलेला आहे 49/5 मायनस 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. 49 मायनस 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. 49 मधून 14 जर सबट्रॅक्शन केले तर हे येणार आहे 35/5 प्लस k इज इक्वल टू 0. मग बघा आता k इज इक्वल टू हा जर पॉझिटिव्ह नंबर आहे तो इकडे गेल्यावर निगेटिव्ह होणार आहे म्हणजे -35/5 म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला -7 अशी मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचा आहे. तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.